कारलं कडू लागतंय म्हणून खायचं नाही. एकदा ही पद्धत करून बघा. चवच बदलून जाईल आणि पुन्हा एकदा कराल. मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उगाच या कारल्याला सगळ्यांनी बदनाम करून ठेवलंय. का तर चाळणीतच घाला, मिक्सरमध्येच घाला. अहो कशाला, साधं सोपं ते कारलं. आता त्याची आपण एक वेगळी भाजी बनवूया. चला तुम्हाला दाखवते मी. कारली आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया. कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचं हे वरचं टोक काढलेलं आहे आणि आता आपण या खिसणीने खिसून घेऊया. खिसताना जर या मधल्या बिया आल्या तर त्या आपण काढून टाकणार आहोत. ह्या बिया आहेत ना, ह्या आपण काढून टाकणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मी कारले किसून घेतले आहेत आणि त्याच्या बिया पण तुम्हाला दाखवते. हे बघा. आता आपण या कारल्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालणार आहोत, कारण की आपण हे नंतर पिळून घेणार आहोत. आणि 15 मिनिटं हे असंच आपण ठेवणार आहोत. हे थोडंसं आपण एकजीव करूया. आणि याचं पाणी सुटेल आता थोड्या वेळाने, मी तुम्हाला दाखवीन. हे असं आपण ठेवूया आपण 15 मिनिटं. आता हे कारल्याचं पाणी निघस्तोवर आपण बाकीची तयारी करूया. कांदा वगैरे चिरून घेऊया. असा मोठ्या आकाराचा मी एक कांदा घेतलेला आहे, तो आपण कापून घेऊया, चिरून घेऊया. कांदा आपला चिरून झालाय. आता आपण ही खोबऱ्याची वाटी ती खिसून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं खोबरं पण खिसून झालेलं आहे. आता आपण या कारल्यातनं पाणी पिळून काढूया. बघा तुम्ही किती कडू पाणी आलेलं आहे ह्याचं. आता आपलं हे कारलं स्वच्छ आणि त्यातलं कडू पाणी सगळं गेलेलं आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करायला. तेल घालून घ्यायचं 2 चमचे. आता हा चिरलेला कांदा तो घालूया आपण. कांद्यासोबत कढीपत्ता घातलेला आहे मी. कारल्यामध्ये आपण मीठ घातलेलं, ते पण पिळून काढल्यामुळे मीठ निघून गेलंय. तर आता आपण संपूर्ण भाजीसाठी मीठ घालणार आहोत. इथं घरगुती लाल तिखट ते घालते मी, घाटी मसाला आमचा. आता हे छान परतून घेऊया आपण. आता हे जे पिळून घेतलेलं कारलं आहे ते घालूया आपण. आणि हे छान परतून घेऊया आपण. आता तुम्हाला मी एक स्टोरी सांगते. ही जी कारल्याची भाजी आहे
किंवा ह्याला तुम्ही कारल्याची भुर्जी म्हणा. ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि तिने तिच्या सासूला एकदा करून दिली होती खायला. तर आमच्या आजीला ही भाजी कारल्याची आहे म्हणून ओळखताच आली नाही. अगदी भुर्जीसारखीच लागत होती. छान आपण तेलामध्ये कारला असं परतून घ्यायचं. आता इथे हा अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय, तो घालूया आपण आणि तो सुद्धा छान एकजीव करून घेऊया. आता सोबतच आपण हे खिसलेलं खोबरं आहे ते सुद्धा घालून घेऊ. आणि छान परतून घेऊया. सांगा बरं कुठं खोबरं हे दिसतंय तुम्हाला? कारलं दिसतंय का कारलं कुठे या रेसिपी मध्ये? आता आपण ह्याच्यामध्ये हे कोकमाचे तुकडे घालूया. तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचे किंवा शेवटी लिंबू पिळू शकता. आता आपण एक वाफ येऊ देऊया या भाजीला. झाकण ठेवूया आपण. झाकण काढून बघूया आपण आता आपली भाजी. इथं थोडेसे गुळाचे तुकडे टाकणार आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी साखर टाकली तरी चालेल, नाही तर गुळ हा उत्तमच असतो. आणि थोडंसं हलवून घेऊया आपण. कसं आंबट, तिखट, कडू सगळ्या चव एकत्र येतात की नाही बघा बरं या भाजीमध्ये. पाण्याचा हबका द्यायचा नाही, नाहीतर मग कडू लागते. ही एक टीप आहे. आता तुम्ही म्हणाली शिजली की नाही, तर बघा मला दाखवते शिजली की नाही ते. आणि खाऊन पण मस्त लागते बघा. एकदम भारी झालेली आहे, एकदम भारी झालेली आहे. आता ही आपण कोथिंबीरीने गार्निश करूया. कारल्याची भाजी आपली तयार आहे. या भाजीमध्ये तुम्हाला कारल्याचा कडूपणा कुठेही लागणार नाही. अशी भाजी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही कारल्याची भाजी आवडली की नाही ते. कारण खिसल्यामुळे कारलं त्याचं पाणी, कडूपणा सगळं निघून गेलेलं आहे आणि कारल्याची उत्तम चव ही त्या भाजीत उतरलेली आहे. अशी भाजी नक्की करून बघा, कमेंटमध्ये नक्की सांगा.